नाही, सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज गृहविभाग काम करत असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांनी अतिशय महत्त्वाचा इनिशिएटिव्ह इथे घेतला आहे. मिलिंदजी आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. ह्याकरता जॉब फेअर हे पोलीस पाल्यांकरता शेवटी पोलीस कर्मचारी प्रचंड अडचणींना सामोरे जाऊन त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करत असतात. आणि अशा वेळेला त्यांना नोकरी उपलब्ध सहजरित्या करून देणं, त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करणं, हे मला वाटतं दुसरं वर्ष आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि जवळपास 2,600 विद्यार्थ्यांनी किंवा पाल्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे जवळपास 2,500 मुलांना इथे नोकऱ्या मिळणार आहेत. ह्या इनिशिएटिव्ह करता आज मी इथे उपस्थित राहिलो होतो आणि त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो की ह्या इनिशिएटिव्हमुळे नक्कीच एक पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना देखील एक आधार मिळणार आहे, जो महत्त्वाचा आहे. एकंदरीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीमधले अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न आम्ही हाताळायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये हाऊसिंगचा एक विषय जिव्हाळ्याचा आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना जी घरं आहेत ती चांगली मिळावी, त्यांचं राहणीमान हे उंचावलं पाहिजे, ह्यासाठी देखील प्रयत्न आम्ही करतोय. त्याच्यामध्ये पोलीस इमारतींचं बांधकाम करणं, त्याला दुरुस्तीला फंड देणं, ह्यासाठीचे प्रयत्न करत असताना त्यांचे लोन्स अप्रुव्हल करणं. जर का आम्ही घर प्रोव्हाइड करू शकत नसू तर किमान त्यांनी जे लोनवरनं जे घर घ्यायचा प्रयत्न करतायत त्याला कमी इंटरेस्ट रेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये काही सबसिडाईज करून किंवा त्याच्यामध्ये काही आपले इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना काही त्याच्यामध्ये मदत करता येईल किंवा ती प्रोसेस जी आहे ती सोपी करता येईल, असे आमचे प्रयत्न आहेत. एकंदरीत पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अग्रेसिव्ह आहेत, प्रयत्नशील आहेत आणि हाऊसिंगच्या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना चांगली घरं मिळाली पाहिजेत. आपण मुद्दा उपस्थित केला. वैभव नाईक यांनी वक्तव्य केलेलं आहे, यावर तुमचं मत काय? कसं आहे, आता ते विरोधी पक्षामध्ये आहेत, ते आता पराभूत उमेदवार आहेत, त्यामुळे चर्चेमध्ये राहण्याकरता अशी वक्तव्य करायची. मला वाटतं संबंध महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पण म्हणेन मी, सर्वात शांततेने कुठला विभाग असेल तर आमचा कोकण विभाग आहे. त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभवजींनी करू नये. त्यांनी वस्तुस्थितीवर त्यांनी बोललं पाहिजे आणि आमच्याकडे कुठली साधी आंदोलनं पण होत नाहीत. म्हणजे इतकं शांत आमचं कोकण आहे, त्याला बदनाम त्यांनी करू नये. वाल्मी कराड प्रकरणामध्ये एक निलंबित पोलीस उपनिरीक्षक आहेत रणजित कासले यांनी दावा केलाय की महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं कारण मी सायबरमध्ये काम केलेलं आहे. तर हे पोलिसांना आव्हान करणं कितपत योग्य आहे? आणि बघा, रिटायर्ड पोलीस अधिकारी जर का अशा पद्धतीने स्टेटमेंट करत असतील, त्याची माहिती मी आता नक्कीच घेईन. परंतु अशा पद्धतीने पोलिसांना आव्हान, तरी स्वतः ते पोलीस कर्मचारी राहून गेलेले आहेत, त्यांना पोलिसांची ताकद आहे, त्यांना माहिती असावं. म्हणून त्यांनी जर का गरज पडली तर कायद्याचा धाक त्यांनाही दाखवला जाईल. भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे की काल माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली नाही आहे. मात्र रायगडच्या पालकमंत्री पदावर तुम्हाला काय वाटते, कोणाची वर्णी लागू शकते? नाही, आमची तर इच्छा आहे आमचे भरत शेठ पालकमंत्री झाले पाहिजेत, मनापासून इच्छा आहे. की आता आम्ही महायुतीमध्ये आहोत, तर माननीय अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील, तिघही नेते एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील. परंतु शिवसेनेचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी इच्छा आहे की आमच्या भरत शेठनी पालकमंत्री व्हावं. काल वाशीमध्ये एक इनोव्हाच्या कारमध्ये